आमचं इथे स्वागत करतो मी। आज संभाजीनगर इथे छत्रपती संभाजीनगर आणि त्याचबरोबर जालना या दोन्ही लोकसभेच्या आढावा बैठकीसाठी उपस्थित आमचे पालकमंत्री संजय शिरसाट साहेब, मंत्री उदयजी सामंत साहेब, गुलाबराव पाटील साहेब, त्याचबरोबर अब्दुल सत्तारजी, संजनाताई, त्याचबरोबर सर्व म्हणजे खासदार भुमरे साहेब असतील, जयस्वालजी असतील, बोरनारेजी असतील, हिम्मत उडाटजी असतील, सर्व माजी आमदार, सर्व नगरसेवक असतील, जिल्हा परिषदेचे सदस्य, विविध संस्थेचे पदाधिकारी, माननीय मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या आदेशाने या सगळ्या बैठका पूर्ण महाराष्ट्राभर होत आहेत। आपल्या सगळ्यांना माहिती आहे, नुकतंच नवीन संपर्क प्रमुखांची घोषणा जी आहे ती शिवसेनेच्या माध्यमाने झाली। सर्व संपर्क प्रमुख विविध जिल्ह्यांमध्ये लोकसभेमध्ये जाऊन आढावा बैठका त्यांच्या सुरू आहेत। मला देखील मुंबई आणि ठाणे याची जबाबदारी दिली आहे। मुंबई, ठाणे या सर्व लोकसभेच्या बैठका ज्या आहेत या झाल्या। आता महाराष्ट्रभर विविध लोकसभेच्या बैठका घेण्यासाठी सुरुवात ही झालेली आहे। येणाऱ्या काळामध्ये पक्ष संघटना कशा प्रकारे वाढेल, कशा प्रकारे पदाधिकारी काम करतायत, या सगळ्या ज्या निवडणुका झाल्या आता त्या निवडणुकीमध्ये कशा प्रकारे पक्षाचं प्रदर्शन राहिलेलं आहे त्याचा देखील आढावा या बैठकीच्या माध्यमाने होणार आहे। आणि भविष्यामध्ये प्रत्येक पदाधिकाऱ्यापर्यंत जो गेले अनेक वर्ष शिवसेनेसाठी काम करतोय, कार्यकर्ता काम करतोय, त्याच्या काय समस्या आहेत, त्याला काय अडचणी येत आहेत काम करण्यामध्ये, त्याला या युतीच्या सरकारमध्ये विविध पदांवरती न्याय मिळतोय की नाही, या सगळ्या गोष्टींचा आढावा घेण्यासाठी जे आहे नवीन संपर्क प्रमुखांची नेमणूक माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केली। आणि त्या अनुषंगाने सर्व संपर्क प्रमुख विविध जिल्ह्यांमध्ये जाऊन लोकसभेमध्ये जाऊन संपर्क त्यांनी सुरू केलेला आहे, आढावा सुरू केलेला आहे। आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की SIRचं देखील काम जे आहे, सर्वे जो आहे, मॅपिंग जे आहे हे सुरू आहे। विविध जिल्ह्यांमध्ये ते काम देखील सुरू आहे। हे मॅपिंग सुरू असताना त्या मॅपिंगमधून जे आपले वोटर्स आहेत, जे मतदार आहेत, हे कुठेही गहाळ होता कामा नाही, त्यांची नावं जी आहे ती कट होता कामा नाही। याच्यासाठी देखील विशेष मोहीम, विशेष प्रशिक्षण जे आहे हे पक्षाच्या माध्यमाने कार्यकर्त्यांना देण्याचं काम सुरू आहे। जास्तीत जास्त भर जो आहे हा अर्बन भाग असेल, त्याचबरोबर सेमी अर्बन असेल, जिथे नावं जी आहेत ती सापडत नाही अशावरती देखील जास्ती भर आहे। पण त्याचबरोबर पूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्या जिल्ह्यांमध्ये SIRची मॅपिंग चांगल्या प्रकारे झाली पाहिजे, मतदार जे आहे ते कट होता कामा नये याच्यासाठी देखील विशेष मोहिमेचं सुरुवात पक्षाच्या मार्फत जी आहे ती झालेली आहे। आज इथे आपण पाहता की सगळे मंत्री महोदय आहेत, सगळे आमदार आहेत, त्या सगळ्यांना कुठली ना कुठलीतरी जबाबदारी जी आहे पक्षाने दिलेली आहे। तर संपर्क प्रमुख म्हणून मी आणि आम्ही सगळे लोक जे आहोत येणाऱ्या काळामध्ये या महाराष्ट्राच्या विविध विधानसभा असतील, लोकसभा असतील, जिल्हा परिषद गट असतील, पंचायत समिती असतील, आज सुरुवात फक्त केलेली आहे लोकसभा न्याय बैठका घेण्यासाठी। भविष्यामध्ये या बैठका ज्या आहेत ते वाढतील, वारंवार ज्या आहेत बैठका होतील, विधानसभेच्या लेवलला होतील, जिल्हा परिषदला होतील, पंचायत समितीला देखील होतील। पक्ष जो आहे हा तळागाळामध्ये कसा पोहोचेल, कशा प्रकारे प्रत्येक गावागावापर्यंत पक्ष पोहोचेल, याच्यासाठी ही मोहीम जी आहे ती सुरुवात केलेली आहे। तर मी सगळ्या मंत्री महोदयांचं, सगळे खासदार असतील, आमदार असतील, सगळ्यांचं मनपूर्वक इथे धन्यवाद व्यक्त करतो। पदाधिकारी आमचे असतील, कार्यकर्ते विविध जिल्हा परिषद गटातून आलेले, संभाजीनगर असेल, त्याचबरोबर जालना असेल, या दोन्ही जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांचा देखील इकडे धन्यवाद व्यक्त करतो की मोठ्या संख्येमध्ये हे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। आणि त्याचबरोबर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण आशाताई भोसले यांचं नुकतंच जे आहे
हे निधन झालेलं आहे, त्यांना देखील या ठिकाणी हा कार्यक्रम सुरुवात होण्याच्या अगोदर पक्षाच्या वतीने आम्ही सगळे लोक जे आहेत हे उभे राहून जे आहे भावपूर्ण श्रद्धांजली जे आहे हे व्यक्त करणार आहोत. शांत 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 गुलाबराव विसरले का तुम्ही आता आढावा घेत आहे छत्रपती संभाजीचा तालुक्याकरता महापालिकेमध्ये फारसं मिळालं नाही, जिल्हा परिषदेमध्ये यश मिळवूनही सत्तेत सहभागी होता आला नाही, याचाही सगळ्यांचा आढावा घ्यावे लागणार आहे. सगळ्यांचा आढावा जो आहे आज या बैठकीच्या माध्यमाने या ठिकाणी होणार आहे. मगाशी मी बोलताना म्हणालो की ज्या निवडणुका झालेल्या आहेत त्या निवडणुकीमध्ये प्रदर्शन कसं झालेलं आहे, कशा प्रकारे किती जागा तिथे निवडून आल्या आहेत, काय कारण आहे, या सगळ्यांचं जे आहे उहापोह या बैठकीच्या माध्यमाने. म्हणून आज कार्यकर्त्यांना इथे बोलवलेलं आहे. इथे कुठला भाषणाचा कार्यक्रम होणार नाही, वन वे डायलॉग होणार नाही, इथे टू वे डायलॉग जो आहे तो कार्यकर्त्यांच्या काय अपेक्षा आहेत, कार्यकर्त्यांचं काय म्हणणं आहे, या सगळ्या गोष्टींमध्ये कार्यकर्त्यांशी बोलणं जे आहे संवाद जो आहे तो या ठिकाणी होणार आहे. मराठवाडा हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता. ते सगळ्या स्तरावर तुमची सत्ता होती. आज जिल्हा परिषदमध्ये तुमची सत्ता नाही आहे, महापालिकेत महापौर तुमचा बसू शकलेला नाही आहे. हे सगळं होत असताना जो अंतर्गत संघर्षाची नेहमी चर्चा असते जिल्ह्यात, तो संपवण्यात तुम्हाला यश का येत नाही आणि त्यासाठी काय करणार? पण त्यासाठीच आज आम्ही इथे जी बैठक घेतोय, आज सगळे जिल्ह्याचे नेते जे आहेत या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सर्व कार्यकर्ते देखील उपस्थित आहेत. तर मला वाटतं गेले अनेक 2022 पासून आपण पाहत आहे की सतत निवडणुका ज्या आहेत त्या निवडणुका आहेत आणि आपण महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं की जेवढ्या निवडणुका झाल्या, विधानसभेमध्ये शिवसेनेला मोठं यश आहे त्या ठिकाणी यश मिळालं. जिल्हा परिषदमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जागा कमी लढलो, पूर्ण महाराष्ट्राचं बोलतोय मी, तिथे देखील जागा ज्या आहेत त्या जिल्हा परिषदेमध्ये शिवसेनेच्या चांगल्या आल्या. आता जिथे कमी जागा आल्या, जिथे यश मिळालं नाही, तिथे येणाऱ्या काळामध्ये संघटना कशी मजबूत होईल, त्याच्या अंतर्गत काय काय कारण आहे, याच्यासाठी बैठक बोलवली आहे. जिल्हा परिषदेत चांगल्या जागा आल्या, पण भाजप कुठेतरी डॉमिनेटिंग झालं आहे, त्यामुळे तुम्हाला सत्तेतून बाहेर राहावं लागतं. बघा, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत मला वाटतं युतीमध्ये कुठले निर्णय घ्यायचे नाही घ्यायचे, काय करायचं हा पूर्णपणे अधिकार जो आहे शिंदेसाहेबांचा आहे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आता झाल्या गोष्टी, जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या, नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, आता भविष्यामध्ये पुढे कुठल्याही निवडणुका ज्या आहेत त्या आता या जिल्ह्यांमध्ये नाही आहेत 3 वर्ष. तर याच्यामध्ये कुठे आम्ही कमी पडलो, कुठे आम्हाला आत्मपरीक्षण करायचं आहे, या सगळ्या गोष्टींचं देखील जे आहे तो उहापोह या बैठकीमध्ये होईल आणि येणाऱ्या अशा अनेक बैठकींमध्ये होत राहील. सातारा असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, तुम्हाला विरोधात इतर पक्षातला असण्यापेक्षा स्वकीय स्वतःचा मित्रच विरोधक या ठिकाणी झालेला आहे. त्यावरती फारसं काय तुम्ही त्याच्यावरती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की कशा प्रकारे जे आहे हे उदयजी सामंत असतील किंवा आमचे अनेक मंत्री असतील, आमदार असतील, स्वतः शिंदे साहेबांनी याच्यावरती जे आहे ते आपलं मत जे आहे ते प्रकट केलेलं आहे. शिवसेना त्या स्टाईलला ओळखले जाते, ते काय दिसत नाही आपल्या मित्र पक्षाच्या. तुम्हाला काय मारामारी करायची? मारामारी नाही, पण ती स्टाईल आहे ना. अरे स्टाईल आहे, त्याच्यामुळेच आज जे आहे हे शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये कमी जागा लढून सुद्धा विधानसभेमध्ये 75% पेक्षा जास्त स्ट्राईक रेट हा शिवसेनेचा राहिला. नगरपालिकेमध्ये कमी जागा लढून सुद्धा शिवसेनेच्या सगळ्यात जास्त जागा आल्या आणि जिल्हा परिषदमध्ये देखील जे आहे आम्ही कमी जागा लढल्या, कमी वेळेमध्ये लढल्या, तरी देखील तिथे यश जे आहे ते चांगल्या प्रकारे मिळतंय. ह्या सगळ्या गोष्टी अलायन्समध्ये जेव्हा आपण असतो, घराघरामध्ये पण सगळ्या गोष्टी होत असतात, तर आमच्या या अलायन्सच्या अंतर्गत ज्या काही गोष्टी आहेत त्या आहेत. भविष्यामध्ये पक्ष संघटना, पक्षाची ताकद कशी वाढेल याच्यासाठी आमचे प्रयत्न असतील. राजकारण NCERT मराठा साम्राज्याचा इतिहास हे चॅप्टर्स त्यांच्या अभ्यासक्रमांना वगळले. NCERT मला अजून त्याची माहिती नाही, माहिती घेऊन नक्कीच त्याच्यावरती मत प्रकट करेल. पण अशा जर सगळ्या गोष्टी झाल्या असतील तर त्याच्यावरती नक्कीच जे आहे ॲक्शन जे आहे ते सरकारच्या माध्यमाने घेतलं पाहिजे.
तर त्यांना विचारलं पाहिजे तुम्ही की कोणाबद्दल बोलताय. आणि बघा कोण काय ट्विट करतं. आता मला वाटतं ट्विट कोण करतं, कोण काय बोलतं, कोण काय बातमी सोडतं, त्याच्यावरती जे आहे ते आता बातम्या व्हायला लागल्या. तुम्हाला पण विनंती करायची आहे, निवेदन आहे की आपण जे आहे ते शहानिशा केल्याशिवाय किंवा जी इत्तमभूत बातमी आहे ती मिळाल्याशिवाय जे आहे ते बातम्या जे आहेत त्याच्यासाठी आपण थोडी कोण काय बोलतंय त्याच्यावरती रिॲक्ट करायला थोडी बसलो इकडे. विशेष अधिवेशन मला माहिती नाही. आम्ही जो प्रवासामध्ये होतो तिथे काय झालं त्याची माहिती मला नाही. ऑपरेशन टायगर बाबत थोडी माहिती आहे. अरे सगळे बसलेत नाही ते टायगर. अजून कुठले पाहिजे तुम्हाला? 16 तारखेपासून जे आहे हे विशेष, त्यांनी तो प्रश्न विचारला की विशेष अधिवेशन जे आहे दिल्लीमध्ये बोलवलं गेलेलं आहे. महिला आरक्षण आणि त्याचबरोबर डिलिमिटेशनचा कायदा जो आहे तो या अधिवेशनामध्ये मला वाटतं पारित करण्यासंदर्भात वेगवेगळे बिल्स जे आहेत हे येतील. नक्कीच त्याच्यामध्ये महिला आरक्षणासाठी 33% जे महिला आरक्षण येणार आहे त्यासाठी जे आहे शिवसेनेचा पूर्णपणे पाठिंबा जो आहे हा सरकारला असणार आहे. धन्यवाद. सेम नाही बोला. डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी ने जो संविधान लिखा वो संविधान का पालन करने का काम जो है एनडीए की सरकार के माध्यम से हो रहा है. इसलिए आने वाले 16 तारीख को जो बाबा साहब अम्बेडकर भी कहते थे कि महिलाओं को इक्वल अपॉर्चुनिटी मिलना चाहिए हर जगह पर, उसका पालन करने का काम किसने किया? 33% आरक्षण देने का काम हमारी सरकार ने इसके पहले ही कर चुका है. पॉलिसी बिल जो है लेकर आए हैं. आने वाले 16 तारीख को 2029 से महिला आरक्षण कैसे लागू होगा इसके ऊपर जो है ये बिल आ रहा है. तो महिला आरक्षण देने के लिए कांग्रेस ने कभी पहल नहीं की. ये पहल जो है ये हमारी सरकार ने की. तो वो क्या बोलते हैं उसको भी मतलब नहीं. अभी इलेक्शन शुरू हुआ, इलेक्शन में कौन क्या बोलेगा इसके ऊपर हर चीज़ पर जो है उत्तर नहीं दे सकते. हमारा सबका सहयोगी दल जो एनडीए में है वो सभी लोग आने वाले 16 तारीख से 18 तारीख के बीच में ये बिल के समर्थन में पूरे ताकत के साथ खड़े रहेंगे. कौन बोला? मोदी. जो हमारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने कहा है वो सभी चीज़ें पूरा करने का काम जो है उन्होंने इससे पहले भी किया है. राम मंदिर का विषय हो, ट्रिपल तलाक का विषय हो, महिला आरक्षण का विषय हो, 370 का विषय हो, सभी चीज़ें की. आने वाले समय में जो कुछ हमने कमिटमेंट किए उसे पूरा करने का काम हम लोग करेंगे. चला, मला वाटतं धन्यवाद. खूप सगळ्यांचं. आता आमचं बैठक जे आहे आम्हाला बैठक घेऊ द्या. सगळ्या पत्रकारांचं इथे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. सर्व